पेज नंबर 90, युनिट 4.4, द अनसिंकेबल शिप, कधीही न बुडणारे जहाज. वॉर्मिंग अप, चिट चॅट. अँड द फर्स्ट क्वेश्चन इन चिट चॅट, हॅव यू हर्ड ऑर रीड अबाउट नॅचरल कॅलॅमिटीज? तुम्ही नैसर्गिक आपत्तीबाबत कधी ऐकलेलं किंवा वाचलेलं आहे का? क्वेश्चन नंबर 2, व्हॉट आर द डिफरंट पॉसिबिलिटीज इन अ लाँग जर्नी? लांबच्या प्रवासामध्ये किंवा दूरवरच्या प्रवासामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी घडण्याची संभाव्यता असते, म्हणजे शक्यता असते, काय काय घडू शकतं लांबच्या प्रवासामध्ये? देन क्वेश्चन नंबर 3, डू यू नो द सी व्होयेजेस? तुम्हाला समुद्रप्रवासाबाबत, समुद्रप्रवास म्हणजेच व्होयेज आणि त्याला जलप्रवाससुद्धा म्हणता येईल, तुम्हाला समुद्रप्रवासाबाबत माहिती आहे का? क्वेश्चन नंबर 4, हाऊ इज द जर्नी इन द सी डिफरंट फ्रॉम द ऑदर? इतर प्रवासांपेक्षा समुद्रप्रवास किंवा जलप्रवास हा वेगळा कसा असतो? अँड द लास्ट क्वेश्चन, दॅट इज 5th, वाय शूड वी हॅव ऑल्टरनेटिव्ज इन द जर्नी? प्रवासामध्ये आपल्याला पर्यायी व्यवस्था का असावी किंवा पर्यायी व्यवस्था असणं का गरजेचं आहे? यू विल हॅव टू आन्सर दिस क्वेश्चन्स ऑन युअर ओन. तुम्हाला या प्रश्नांची स्वतःच उत्तरं लिहावी लागतील. क्वेश्चन फर्स्ट, रीड द लाईन्स गिवन बिलो. खाली काही ओळी दिल्या आहेत, त्या वाचा. इमॅजिन युअरसेल्फ इन द सिच्युएशन अँड आन्सर द क्वेश्चन्स बेस्ड ऑन युअर इमॅजिनेशन. आता तुम्ही या परिस्थितीमध्ये आहात, म्हणजे खाली ज्या ओळी दिलेल्या आहेत त्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात अशी कल्पना करा आणि त्या कल्पनेनुसार खालील प्रश्नांची उत्तरं द्या. नाव आय विल रीड अँड एक्सप्लेन द लाईन्स फर्स्ट. पहिल्यांदा मी त्या ओळी वाचतो आणि त्या एक्सप्लेन करतो. आफ्टर अ गेम्स प्रॅक्टिस माय फ्रेंड्स अँड आय वेअर हंग्री. आमच्या खेळाचा सराव झाल्यानंतर माझे मित्र आणि मी भुकेले झालो होतो. वी डिसाइडेड टू गो टू अ स्नॅक्स आउटलेट ऑन द 3rd फ्लोअर इन अ ह्यूज 6-storied मॉल ऑन द वे. आणि त्यामुळे आम्ही आमच्या रस्त्यामध्ये असलेल्या 6 मजली मॉलमध्ये 3ऱ्या मजल्यावर जाऊन त्या ठिकाणच्या उपहारगृहामध्ये जाण्याचं ठरवलं. जस्ट ॲज वी पेड आवर बिल अँड वेअर अबाउट टू लिव्ह देअर वॉज अ इयर शॅडरिंग ब्लास्ट. आणि आमचं खाऊन झाल्यानंतर आम्ही बिल देऊन, पैसे देऊन तिथून निघणार तितक्यात एक मोठा कानठळ्या बसवणारा असा स्फोट झाला. अ लाऊड एक्सप्लोजन ऑन द 1st फ्लोअर. पहिल्या मजल्यावर मोठा भडका झाला होता, स्फोट झाला होता. सो दिस इज द सिच्युएशन अँड द रायटर इज आस्क्ड, द पोएट इज आस्क्ड यू टू इमॅजिन इन दिस सिच्युएशन. आणि तुम्ही या परिस्थितीमध्ये आहात अशी कल्पना करायची आहे आणि आता खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. नाव यू विल हॅव टू आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड द क्वेश्चन्स आर, व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिॲक्शन? तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन सेकंड, हाऊ डीड द पब्लिक पॅनिक? त्या ठिकाणी उपस्थित असलेले लोक कशा पद्धतीने घाबरलेत? थर्ड, व्हॉट डीड सम अलर्ट सेन्सिबल पीपल डू? त्या ठिकाणी असलेल्या काही दक्ष आणि सुज्ञ लोकांनी काय केलं? देन नेक्स्ट 4th क्वेश्चन, व्हॉट वॉज द डॅमेज अँड डेंजर? आता त्या स्फोटामुळे त्या ठिकाणी किती हानी झाली होती व किती भय किंवा भीती निर्माण झाली होती किंवा काय काय धोका निर्माण झाला होता? नेक्स्ट, हू केम टू द रेस्क्यू? त्या ठिकाणी मदत कार्यासाठी किंवा बचत कार्यासाठी कोण आलं होतं? नेक्स्ट, हाऊ मेनी वेअर इंजर्ड अँड किल्ड? त्या ठिकाणी किती लोक जखमी झाले होते आणि
किती लोक ठार झाले होते? अँड द लास्ट क्वेश्चन, व्हॉट इफेक्ट डीड द इन्स्टन्स लिव्ह ऑन युअर माइंड? या घटनेचा तुमच्या मनावर काय परिणाम झाला ते या ठिकाणी लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 2A. द वर्ड अनसिंकेबल हॅज अ प्रिफिक्स ॲज वेल ॲज सफिक्स. द रूट बेस वर्ड इज सिंक. आता या ठिकाणी हा जो शब्द दिला आहे अनसिंकेबल, या शब्दाला प्रिफिक्स म्हणजे पूर्वप्रत्यय आणि सफिक्स म्हणजे अंत्यप्रत्यय दोन्हीही लागलेले आहेत. आणि बेस वर्ड म्हणजे मूळ शब्द आहे सिंक. आता प्रिफिक्स म्हणजे पूर्वप्रत्यय म्हणजे या सिंक या शब्दाच्या आधी लागलेला आहे UN अन, आणि सिंक शब्दाच्या नंतर लागलेला आहे एबल, म्हणून याला पूर्वप्रत्यय प्रिफिक्स आणि अंत्यप्रत्यय सफिक्स दोन्हीही या ठिकाणी लागलेले आहेत. आणि या उदाहरणावरून गिव द रूट वर्ड्स ऑफ द फॉलोइंग. आता खाली जे काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचे प्रिफिक्स आणि सफिक्स हे दोघं बाजूला काढून बेस वर्ड म्हणजे रूट वर्ड म्हणजे मूळ शब्द कोणता आहे तो आपल्याला लिहायचा आहे. जसा अनसिंकेबलमधला बेस वर्ड होता किंवा रूट वर्ड होता सिंक, तसं बाकीच्या शब्दांचे आपल्याला रूट वर्ड्स लिहायचे आहेत. आणि ते शब्द आहेत अनकम्फर्टेबल, अनहॅपीनेस, इनसेक्युरिटी, इनॲक्युरसी, इंडिपेंडन्स, ईमेलर, अनलुजन, डिसॲबिलिटी, डिसॲपिअरन्स, अनफ्रेंडली, इंटरॲक्टिव्ह, मिसअंडरस्टँडिंग. आता हे जे शब्द वाचलेत, देर आर 12 वर्ड्स, 12 शब्द आहेत ते. या 12 शब्दांचे बेस वर्ड म्हणजे मूळ शब्द कोणते आहेत की ज्यांचं आपण प्रिफिक्स आणि सफिक्स काढून मूळ शब्द शोधून लिहायचा आहे. क्वेश्चन 2B, पेज नंबर 91. राईट 2 वर्ड्स ईच विथ द फॉलोइंग प्रिफिक्सेस. आता प्रिफिक्स म्हणजे पूर्वप्रत्यय. आता खाली जे शब्द दिलेले आहेत तुम्हाला 4, अँटी, डिस, नॉन आणि री. एखाद्या बेस वर्डच्या समोर किंवा रूट वर्डच्या समोर आधी मूळ शब्दाच्या आधी हे शब्द लावून 2-2 एक्झाम्पल लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल हॅप्पी, अनहॅप्पी. आपण हॅप्पीच्या आधी अन लावला म्हणजे तो प्रिफिक्स झाला. तसे अँटी, डिस, नॉन आणि री हे वापरून 2-2 एक्झाम्पल त्यांचे लिहायचे आहेत. आणि रूट म्हणजे बेस वर्डच्या आधी मूळ शब्दाच्या आधी जे शब्द आपण वापरतो त्यांना प्रिफिक्सेस म्हणजे पूर्वप्रत्यय असं म्हणतात. देन क्वेश्चन 2C. राईट 2 वर्ड्स ईच विथ द फॉलोइंग सफिक्सेस. आता सफिक्स म्हणजे जो मूळ शब्द आहे त्या मूळ शब्दाच्या शेवटी हे शब्द जोडून शब्द लिहायचा आहे, तयार करायचा आहे. आणि ते शब्द आहेत फुल, अस, लेस आणि LY. आता हे शब्द जोडून म्हणजे हे सफिक्स जोडायचे म्हणजे मूळ शब्द आहे. फॉर एक्झाम्पल आता हॅप्पीच हाच शब्द घेतो मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी. वरती जो घेतला होता आपण त्याला प्रिफिक्स लावलं होतं अन आणि तो शब्द झाला अनहॅप्पी. तसंच या ठिकाणी हॅप्पी शब्दाला LY लावला मी, मग काय झाला शब्द हॅप्पीली LY, पण तो शेवटी लावला म्हणून त्याला सफिक्स म्हणतात. आणि मूळ शब्दाच्या आधी जर आपण काही प्रत्यय लावलेत त्याला प्रिफिक्स म्हणतात. सो these were about prefixes and suffixes. I hope you understood it and you can write other examples easily.